आदिकालापासून जेव्हा सृष्टी अजून आकार घेत होती तेव्हा देव, ऋषी, दैत्य, मानव यांचं जग आजसारखं स्थिर नव्हतं. सृष्टीच्या प्रत्येक कोपऱ्यात परिवर्तन चालू होतं. त्या काळी देवांना एक मोठी चिंता सतावत होती. पृथ्वीवर धर्म टिकवण्यासाठी, तप, ज्ञान आणि वैराग्य यांचा समतोल राखण्यासाठी एक अशी जागा हवी होती जी केवळ देवांचं निवासस्थान नसून संपूर्ण विश्वासाठी आध्यात्मिक केंद्र ठरेल. ही जागा कोणत्याही राजस ऐश्वर्याने भरलेली नसावी, तर तपस्येच्या सामर्थ्याने पवित्र झालेली असावी. या विचाराने सर्व देव एकत्र आले आणि त्यांनी ब्रह्मदेवांकडे आपली व्यथा मांडली. ब्रह्मदेवांनी शांतपणे देवांचं म्हणणं ऐकलं. त्यांनी सांगितलं की ही जबाबदारी माझी नसून त्या महादेवांची आहे, जे सृष्टीच्या उत्पत्ती पलीकडे आहेत, ज्यांनी संहारालाही अर्थ दिला आहे आणि ज्यांच्या ध्यानातूनच सृष्टीला दिशा मिळते. हे ऐकताच सर्व देवांना उमगलं की हा प्रश्न केवळ भगवान शिवच सोडवू शकतात. त्यामुळे इंद्र, विष्णू, अग्नी, वरुण, वायू आणि इतर देवांनी मिळून भगवान शिवांची आराधना सुरू केली. भगवान शिव त्यावेळी निर्गुण ध्यानात लीन होते. त्यांच्या ध्यानात ना काळाचा भान होतं ना अवकाशाचं. देवांची प्रार्थना त्यांच्या अंतःकरणापर्यंत पोहोचली, कारण ती स्वार्थासाठी नव्हती तर सृष्टीच्या संतुलनासाठी होती. शिवांनी नेत्र उघडले आणि मंद स्मित करत देवांना विचारलं, तुम्हाला काय हवं आहे? इंद्रांनी नम्रतेने उत्तर दिलं, प्रभू, सृष्टीला एक असा केंद्रबिंदू हवा आहे जिथून धर्म, तपस्या आणि ज्ञान अखंड वाहत राहील. अशी जागा जी केवळ देवांसाठी नाही तर संपूर्ण जगासाठी आदर्श ठरेल. भगवान शिव काही काळ शांत राहिले. त्या शांततेतच त्यांचा निर्णय तयार होत होता. त्यांनी सांगितलं, ही जागा मी निर्माण करीन, पण ती ऐश्वर्याने नव्हे तर साधनेने महान असेल. ती अहंकाराने नव्हे तर वैराग्याने ओळखली जाईल. देवांना हे शब्द ऐकून समाधान मिळालं, पण त्यांना हेही कळलं की शिव जे निर्माण करतील ते सामान्य नसेल. भगवान शिवांनी आपलं त्रिनेत्र बंद केलं आणि ध्यानात गेले. त्या ध्यानात त्यांनी सृष्टीचा मूलतत्व विचारात घेतलं. पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा समतोल त्यांनी जाणला. त्यांनी ठरवलं की जो पर्वत निर्माण होईल तो केवळ पृथ्वीवर उभा राहणारा नाही तर आध्यात्मिक अर्थाने सृष्टीचा मेरुदंड असेल. त्या क्षणी शिवांनी आपल्या अंतःकरणातील संकल्पशक्ती जागृत केली. शिवांनी सांगितलं की हा पर्वत कोणत्याही राजाच्या आज्ञेने उभा राहणार नाही, तर तपस्येच्या बळावर निर्माण होईल. त्यांनी आपल्या जटांमधून एक दिव्य संकल्प बाहेर काढला. त्या संकल्पातून स्थैर्य, शांती आणि वैराग्य यांचं बीज होतं. हे बीज पृथ्वीच्या गर्भात स्थापित झालं. त्या क्षणी पृथ्वीला कळलं की तिच्या पोटात केवळ दगडांचा ढीग तयार होत नाही, तर एक आध्यात्मिक आधार जन्म घेत आहे. पर्वत हळूहळू आकार घेत होता, पण तो वाढ अहंकाराने नव्हे तर स्थिरतेने होत होता. शिवांनी प्रत्येक स्तरात एक तत्त्व रुजवलं. खालच्या भागात त्यांनी क्षमाशीलता दिली, कारण जो आधार असतो त्याने सर्व भार सहन करावा लागतो. मधल्या स्तरात त्यांनी तपस्येची शक्ती दिली, जेणेकरून जो कोणी या पर्वताकडे येईल त्याच्या अंतःकरणात साधनेची प्रेरणा जागी होईल. सर्वोच्च भागात त्यांनी ज्ञान आणि निर्वाणाचं तत्त्व दिलं, कारण अंतिम ध्येय हेच असतं. या पर्वताच्या निर्मितीत कोणताही संघर्ष नव्हता. शिवांनी स्पष्ट केलं की हा पर्वत इतरांवर प्रभुत्व गाजवण्यासाठी नाही, तर स्वतःवर विजय मिळवण्याची आठवण करून देण्यासाठी आहे. त्यामुळे या पर्वताला त्यांनी केवळ भौतिक उंची दिली नाही, तर आध्यात्मिक उंची दिली. देवांनी पाहिलं की हा पर्वत तयार होत असताना शिव स्वतः त्यात विलीन झाले आहेत. जणू ते स्वतःच त्या पर्वताचा आत्मा आहेत. काही काळानंतर हा पर्वत पूर्णत्वास गेला. देवांनी त्याला पाहिलं आणि त्यांना जाणवलं की हा सामान्य पर्वत नाही. त्यातून एक स्थैर्याची अनुभूती मिळत होती. कोणीही त्याच्याजवळ गेलं तरी त्याच्या मनातील अस्थिरता आपोआप शांत होत होती. देवांनी विचारलं, प्रभू, या पर्वताचं नाव काय? शिवांनी उत्तर दिलं, हा कैलास आहे, कारण हा केवळ निवासस्थान नाही तर चित्ताची स्थिर अवस्था आहे. कैलास पर्वतावर शिवांनी स्वतःचं स्थान निश्चित केलं. त्यांनी सांगितलं की मी इथे राजा म्हणून राहणार नाही तर योगी म्हणून राहीन. त्यामुळे कैलासावर ऐश्वर्य नव्हतं तर साधेपणाचं साम्राज्य होतं. पार्वती देवी तेथे आली
तेव्हा त्यांनी कैलासाचं महत्त्व जाणलं. त्यांनी शिवांना विचारलं, प्रभू, तुम्ही इतर कोणत्याही समृद्ध स्थानी राहू शकला असता, मग हा कैलासच का? शिवांनी उत्तर दिलं, कारण समृद्धी बाहेर नसते, ती अंतःकरणात असते. कैलास ही त्या अंतःकरणातील समृद्धीची प्रतिमा आहे. हळूहळू कैलास ऋषीमुनींचा केंद्र बनलं. जे कोणी तिथे जाईल त्याला कोणतंही वरदान सहज मिळत नसे, पण स्वतःला ओळखण्याची संधी मिळत असे. शिवांनी स्पष्ट केलं होतं की इथे येणारा प्रत्येक जण काहीतरी मिळवण्यासाठी नाही, तर काहीतरी सोडण्यासाठी येईल. त्यामुळे कैलास हा त्यागाचा प्रतीक बनला. देवांनाही कळलं की कैलास केवळ शिवांचं घर नाही, तर सृष्टीचा आत्मा आहे. जेव्हा जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढायचा, तेव्हा कैलासाचं स्मरण केल्यानेच संतुलन पुन्हा मिळायचं. कारण कैलास म्हणजे स्थैर्य, आणि स्थैर्याशिवाय कोणतीही सृष्टी टिकू शकत नाही. असं सांगितलं जातं की भगवान शिवांनी कैलास निर्माण करताना कोणताही मंत्र उच्चारला नाही, कारण त्यांचं अस्तित्वच मंत्र आहे. त्यांनी कोणतंही अस्त्र वापरलं नाही, कारण त्यांची इच्छाशक्तीच अस्त्र आहे. कैलास हा त्या इच्छेचं साकार रूप आहे. म्हणूनच आजही कैलासाकडे पाहताना लोकांना केवळ पर्वत दिसत नाही, तर एका महान तपस्व्याचं मौन उपदेश दिसतो. ही कथा केवळ कैलासाच्या निर्मितीची नाही, तर मनुष्याला हे सांगणारी आहे की खरा कैलास बाहेर शोधायचा नसतो. जसं भगवान शिवांनी पंचमहाभूतांतून कैलास उभा केला, तसं प्रत्येकाने आपल्या आतल्या अस्थिरतेतून स्थैर्य निर्माण केलं, तर तोच त्याचा कैलास ठरतो. म्हणूनच कैलास पर्वत आजही उभा आहे, कारण तो केवळ दगडांनी नाही, तर शिवांच्या चिरंतन संकल्पाने निर्माण झाला आहे. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय नक्की लिहा.